नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण अनुसिया पर्वताबद्दल माहिती पाहणार आहोत. दत्त महाराजांचे ठिकाण माहूर किंवा माहूरगड हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एक शहर आणि धार्मिक स्थळ आहे. माहूर हे हिंदू देव दत्तात्रयांचे जन्मस्थान आहे. दत्तात्रयांचे पालक अत्रि ऋषी आणि सती अनुसया माता येथे राहत होते. ब्रह्मदेव, विष्णू आणि भगवान शिव यांना एकदा अनुसया मातेबद्दल बातमी मिळाली की तिच्या इतका पवित्र दुसरं कोणीही नाही. तिच्या धार्मिकतेची परीक्षा घेण्यासाठी ते भिक्षा मागण्याच्या वेशात आले. माहूर जवळ हिवरा संगम होता. तालुका महागाव विदर्भात पेनगंगा आणि पूस नदीचा एक पवित्र संगम आहे, जिथून नदी उत्तरेकडे वाहते. पेनगंगा नदी विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर आहे. नदीकाठामुळे माहूर मराठवाड्याच्या आत सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे. माहूर मध्ये 3 पर्वत आहेत. पहिल्या पर्वतावर रेणुका महार देवी मातेचे मंदिर आहे, जे देव परशुराम यांची आई आहे. इतर 2 पर्वतांना दत्त शिखर आणि अत्रि अनुसया शिखर मंदिर असे म्हणतात. दत्त शिखर हे सर्वात उंच आहे. माहूर मध्ये रेणुका मातेचे एक पवित्र मंदिर आहे, जे राज्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. दरवर्षी विजयादशमीला येथे मोठा मेळा भरतो. आजच्या तेलंगणात कुठेतरी सहस्त्रार्जुनने रेणुका महार देवीवर हल्ला केला, कारण त्यांना पवित्र कामधेनू गाय घ्यायची होती. या गायीमध्ये इच्छा पूर्ण करण्याची देवी शक्ती आहे. जेव्हा रेणुका महार देवींना त्यांना नकार दिला, ती पाहुण्यांकडून तुमच्या आवडीची भेट मागणे अयोग्य आहे, तेव्हा त्यांनी तिच्यावर हल्ला केला आणि तिला जखमी केली. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. आणि जेव्हा भगवान परशुरामांना हे कळले, तेव्हा ते रागावले. त्यानंतर वृद्ध लोकांनी त्यांना शांत केले आणि दत्तात्रयांच्या मार्गदर्शनाखाली माहूर मध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांना सांगितले की महादेवी रेणुका माता तुमच्या पूजेसाठी पहिल्या पर्वतावर प्रकट होईल. हे प्रसिद्ध महादेवी रेणुका माता मंदिर बनले. या पर्वतावरील मारुतीतीर्थ म्हणजेच आईच्या पूजेसाठी पवित्र स्थान, आज जिथे एक तलाव आहे, ते अत्यष्टी स्थान आहे, म्हणजे जिथे अंतिम संस्कार केले जात होते. माहूर मध्ये इतर अनेक मंदिरे आहेत, जशी की ऋषी जन्मदगरी महार मंदिर, भगवान परशुराम महार मंदिर, कालिका माता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर, तसेच पांडव लेणी नावाची लेणी. माहूर जवळील एका ऐतिहासिक आणि सुंदर नैसर्गिक ठिकाण हे हजरत फरीहुद्दीन गंजे शंकर दुर्गा म्हणून ओळखले जाते. ते धबधब्याखालील गुहेत आहे. माहूर मध्ये माहूर किल्ला नावाचा एक किल्ला आहे. हे चंद्रपूरच्या गोड राज्यांचे खाडक्या भल्हार शहाने बांधले होते. हा किल्ला बराच मोठा आहे, परंतु आत फार कमी पर्यटक आहेत. प्राचीन देवी भागवत मध्ये माहूरचा उल्लेख मात्रिपुरा किंवा माता असा आढळतो, जिथे त्यांचा उल्लेख प्रसिद्ध तीर्थक्षेत्रासाठी एक म्हणून केला जातो. देवी गीतेच्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या अध्यायात शक्ती उपासनेच्या महत्वाच्या ठिकाणांपैकी एक म्हणून त्यांचा उल्लेख आहे. देवी म्हणाली, मी आता माझ्या भक्तांना माझ्या प्रेमातून काहीतरी सांगत आहे. सह्याद्री पर्वतातील मातृपुरा किंवा मातापुरा येथे देवी रेणुका किंवा मातापुर निवासिनी जगदंबा देवी वास करते. रेणुका देवी मंदिर वरील पौराणिक कथांमुळे आणि तीर्थक्षेत्र शक्तीपीठ असलेले हे मंदिर शक्तिपथांचे एक आदरणीय तीर्थस्थान मानले जाते. असे मानले जाते की जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका माता हिचा मुलगा परशुरामाने शिरच्छेद केला होता. तिचे डोके येथे पडले होते. नंतर जमदग्नी ऋषींनी त्यांचा मुलगा परशुराम याला वरदान म्हणून रेणुकेला पुनर्जन्म दिला. दक्षयान आणि सतीच्या आत्मदहनाच्या पौराणिक कथेमुळे हे मंदिर शक्तीपीठ म्हणून मानले जाते. शक्तीपीठे ही दुर्गा आणि आदिशक्तींची तीर्थक्षेत्रे आहेत, जी सती देवीच्या प्रेताचे काही भाग भगवान शिवाने वाहून नेले आणि भटकले तेव्हा पडल्यामुळे शक्तीच्या उपस्थितीने स्थित झाली असे मानले जाते. संस्कृत मध्ये 51 अक्षरांशी जोडलेल्या 51 शक्तीपीठे आहेत. माहूरच्या शक्तीला रेणुका देवी असे संबोधले जाते. भौतिक शास्त्र पीठे कालभैरव मंदिराशी संबंधित आहेत. देवदेवेश्वर मंदिर देवदेवेश्वर मंदिर हे महानुभाव पंथांचे आहे, ज्याला मुळात जगद्गुरु श्री दत्तात्रय प्रभू यांचे निद्रास्थान, झोपण्याचे ठिकाण म्हटले जाते. हे माहूर बस स्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर माहूर शहराच्या बाहेरील उंचावर आहे. दैनंदिन श्री दत्तात्रय प्रभू माहूर येथील मेहरूवाडा तलाव टाक येथे
नित्य स्नान, दैनंदिन स्नान, कोल्हापूर येथे भिक्षा, साधू किंवा भारतीय भिक्षूला दिले जाणारे जेवण, पांचाळेश्वर येथे भोजन, दुपारचे जेवण आणि देवदेवेश्वर मंदिर प्रभू, देवत्राय प्रभू, देवदेवेश्वर मंदिरात परत झोप. जगद्गुरु श्री दत्तात्रय स्वामी हे चिरंतन अवतार अमर आहेत, म्हणून आजही श्री दत्तात्रय स्वामी इथे झोपायला येतात असा विश्वास आहे. अनुसया ही एक तपस्वी आहे आणि हिंदू धर्मात अत्री ऋषींची पत्नी आहे. ती हिंदू ग्रंथामध्ये देवहूती आणि प्रजापती कर्दम यांची कन्या आहे. रामायणात ती तिच्या पतीसोबत चित्रकूट जंगलात दक्षिणेकडील सीमेवर एका लहानशा आश्रमात राहते. एक धार्मिक स्त्री जी तपस्वी जीवन जगते. तिचे वर्णन चमत्कारिक शक्तीशी युक्त केले आहे. अनुसया ही कपिल ऋषींची बहीण आहे, ज्यांनी तिची शिक्षिका म्हणूनही काम केले. तिला सती अनुसया, तपस्वी अनुसया आणि अत्री ऋषींची पवित्र पत्नी माता अनुसया म्हणून गौरवले जाते. ती विष्णूंचे ऋषी अवतार दत्तात्रय, ब्रह्मांचे रूप चंद्र आणि शिवांचे क्रोधी ऋषी अवतार दुर्वास यांची आई बनते. अनुसया ही भगवान दत्तात्रय यांची माता आहे. अनुसया या नावाची संधी विग्रह अन अधिक असूया बरोबर नाही असूया अशी आहे. ब्रह्म, विष्णू, महेश यांनी ऋषीचा अवतार घेऊन माता अनुसया देवीची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी घरी आले. परंतु त्या ऋषींचे आदरातिथ्य करण्यासाठी घरी अन्नधान्य नव्हते. तेव्हा अनुसया मातेने स्वतःच्या योग शक्तीद्वारे तात्काळ पेरणी करून तात्काळ धान्य पिकवले व योग्य आदरातिथ्य केले. त्या तिन्ही ऋषी रूपी देवता संतुष्ट होऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा मातेने तिन्ही देवतांचे पुत्र म्हणून जन्म घेण्याची मागणी केली. अनुसया पर्वत म्हणजे प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले पर्वत नाही, तर तो माहूर महाराष्ट्रातील अत्री अनुसया शिखर पर्वतांपैकी एक आहे. हा पर्वत दत्त शिखर आणि रेणुका मातेच्या शिखर यासारख्या माहूर मधील इतर पर्वतांपैकी एक आहे. या पर्वतावर अनुसुया मातेचे मंदिर आहे आणि या परिसराला एक महत्वपूर्ण धार्मिक आणि पौराणिक महत्व आहे. हा पर्वत माहूरगड परिसरामध्ये आहे, जिथे अत्री ऋषी आणि माता अनुसया यांचा आश्रम आहे. ठिकाण धार्मिक दृष्ट्या महत्वाचे आहे. येथे माता अनुसया यांचे मंदिर आहे आणि माहूर मधील इतर पर्वतांपैकी हे एक पवित्र स्थळ मानले जाते. पौराणिक कथानुसार माता अनुसया या भगवान दत्तात्रय, चंद्र ब्रह्मदेवाचे रूप आणि दुर्वास शिवाचे रूप यांच्या माता आहेत, ज्यामुळे या स्थळाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. माहूर मध्ये 3 पर्वत आहेत: रेणुका देवी शिखर, दत्त शिखर आणि अत्री अनुसया शिखर. अनुसया पर्वत या 3 पैकी एक आहे. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे अनुसया पर्वताबद्दल ही माहिती आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.